मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार, निधींचा होतोय गैरवापर. माजी नगरसेवक महेंद्र कोमुर्लेकर यांनी केला पर्दाफाश. मुंब्रा विभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 26, 30 आणि 32 मध्ये UTW पद्धतीचा वापर करून रस्त्याचं काम करणं, या कामाची महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला सुरक्षा अनामत रक्कम मुदतीपूर्वी दिल्याचं भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आणत माजी नगरसेवक महेंद्र कोमुर्लेकर यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांच्यावर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मुंब्रा विभागीय समिती हद्दीतील 2018-19 या आर्थिक वर्षात UTW सिमेंट काँक्रिटीकरणाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी सुरक्षा अनामत रक्कम काढून मनपाच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदाराकडून महापालिकेच्या पैशांची अपहार करून व महापालिकेची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाहीये. कंत्राटदाराने सह्याद्री कन्स्ट्रक्शनला 8 मार्च 2019 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला, ज्याला 5 वर्ष पूर्ण झाली नाहीयेत. या कामाचा कालावधी 5 वर्षाचा होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला सुरक्षा अनामत रक्कम देऊनही ही बाब आतापर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 3 ते 4 वेळा पत्राद्वारे कळवण्यात आली आहे. तसेच माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलून माहिती दिली नाहीये. मी महेंद्र कोमुर्लेकर, माजी नगरसेवक. ठाणे महानगरपालिकेने जो भ्रष्टाचार चाललाय त्याच्याबद्दल मी आज खुलासा करण्यासाठी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. ठाणे महापालिका वर्तमानपत्रातून बातम्या आपण वाचतो. पैसे नाहीत, अधिक रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे देणं बाकी आहे, बिलं ठेकेदारांची थकवलेली आहेत. परंतु ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कसे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून महापालिकेचा पैसा संपवतात याचा मी आज खुलासा करतोय. मी या संदर्भात 2018-19 एक निविदा काढली होती 8 करोडची. ठाणे महापालिकेने मुंब्रा प्रभाग समितीसाठी 8 करोडची निविदा होती. त्या निविदेमध्ये UTWD अंतर्गत स्थापत्य कामं करावायची बरीचशी अशी 10 लाख, 15 लाख, 20 लाख अशी कामे, छोटी छोटी कामे त्या ठिकाणी 8 करोडची करण्यात आली होती. 26, 30 आणि 32 या 3 प्रभागामध्ये ही कामे होती. आता ही झालीत की नाही याच्या संदर्भात मी माहिती या सगळ्या टाकलेल्या आहेत. कुठे कुठे कामं झालीत ते मला माहिती मिळणार आहे. परंतु या 8 करोडच्या कामासाठी 45 लाखाचं FD होती, म्हणजे 5 वर्षासाठी डिपॉझिट म्हणून जी अमानत रक्कम ठेवतात ती ठेकेदाराने महापालिकेकडे जमा केली होती. पण सन 2019-20च्या कालावधीमध्ये संबंधित ठेकेदाराने ती कालावधी संपायच्या आतच 45 लाखाचा FD काढला. जी अमानत रक्कम होती ती अधिकाऱ्यांच्या संगमताने महापालिकेतून काढून घेतली आणि या संदर्भात त्याची जी बॅलन्स अमाऊंट होती, त्याची जी FD होती, कालावधी पूर्ण व्हायच्या आधी कशी काय मिळाली? म्हणजे महापालिकेचे अधिकारी संगमताने हा कारभार करत आहेत. या संदर्भात मी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. ठेकेदारच्या कंपनीचं नाव आहे, काय नाव आहे, सह्याद्री कन्स्ट्रक्शन. आणि ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, कॅपो जो महापालिकेतून बिल अदा करतो आणि आयुक्त यांना सर्वांना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. त्या संदर्भात मला माहिती मिळावी म्हणून मला माहिती देण्यासाठी आज गेले 6 महिने टाळाटाळ करतात. म्हणजे मी त्यांच्याकडून पुरावे मागतोय, पेपरवर्क करतोय की मला माहिती द्या म्हणून. माहितीच्या अधिकारात मी बऱ्याच वेळा त्यांना त्या संदर्भात माहिती मागितली. आता मी अपीलमध्ये गेले, कोकण आयुक्ताकडे अपील केले की मला पेपर मिळाले नाहीत म्हणून. या कालावधीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहे ते ज्यांच्याकडे सुनावणी झाली त्याची बदली झाली. नवीन आलेल्या एक्झिक्युटिव्हने तातूर उत्तर दिली, करतो त्याची पण बदली झाली. आता 3रा एक्झिक्युटिव्ह आला. म्हणजे आम्हाला
या 6 महिन्यामध्ये पत्रव्यवहार करूनही पत्र मिळत नाहीत, ओरिजिनल पत्र. म्हणजे या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर कॅपो यांची मिलीभगतने हे काम झालेलं आहे. एकूण किती रक्कम यामध्ये? एकूण 45 लाखाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. 45 लाखाची जी मी जमा रक्कम होती 5 वर्षाच्या कालावधीची, ती महापालिकेने अदा केली. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगमताने हा व्यवहार झालेला आहे. आणि याचा मी पूर्ण खुलासा आयुक्तांनी पत्र दिले. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी या संदर्भात पुराव्यानिशी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु याचा अजूनही काही माझी अशी मागणी आहे की जो सह्याद्री कन्स्ट्रक्शन आहे, कंपनी आहे, तिला ब्लॅकलिस्ट करावी आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी हे प्रकरण केलं आहे, 45 लाखाचा गैरव्यवहार केला, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे, अशी माझ्या आयुक्तांकडे मागणी आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांच्या संगमताने त्या ठेकेदारांनी ही व्हॅलिडिटी, त्याच्या कार्यकाळ होता 2025. 2025ला त्याची व्हॅलिडिटी संपत होती. परंतु 31/3/2023 रोजी त्याने म्हणजे 2 वर्ष अगोदरच हा गैरव्यवहार केलेला आहे. त्याच्यामध्ये 45 लाखाचा गैरव्यवहार महापालिकेत केला. असे किती म्हणजे कामामध्ये भ्रष्टाचार झाले असतील. मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या 30, 31 आणि 32 आणि 29, 28, 29 जो वार्ड आहे त्याच्यामध्ये या कामाचा किती भ्रष्टाचार झाला आहे याचा खुलासा तर मी मागितलेला आहे. कुठे कुठे कामं झालीत ती, असे बरेचसे कामं आहेत की महापालिकेमध्ये ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगमताने होत असतात. त्यामुळे माझी अशी विनंती आहे आयुक्तांकडे की संबंधित अधिकारी जो ज्यांनी हे काम केलेलं आहे, महापालिकेचा 45 लाखाचा त्याचा FD त्याला मुदतपूर्व ठेकेदाराला मिळवून दिलेला आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कामातून निलंबित करण्यात यावे, अशी माझी नम्र विनंती आहे. दादा, पुढचं आपलं पाऊल काय असणार आहे? कधी म्हणजे आपण काय आयुक्तांना विनंती केलेली आहे, पण पुढे काय आपलं पाऊल असणार आहे? न्यायालयात जाण्याचं माझा पुढचा पाऊल असेल की जर आयुक्तांकडून न्याय मिळाला नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची.